आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। नागरिकांच्या दैनंदिन महसूल विषयक अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी शिंदखेडा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर मालिकेचे भव्य आयोजन करण्यात येत आहे। दिनांक 5 मार्च रोजी पत्रकार परिषदेत तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी माहिती दिली। प्रशासनाच्या समन्वयातून नागरिकाभिमुख सेवा देण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला। मंडळ मुख्यालय पातळीवर पुढील प्रमाणे शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। रंजाणे 7 मार्च, खलाणे 12 मार्च, नरडणा 14 मार्च, बेटावद 18 मार्च, वर्षी 24 मार्च, पिंपरड 8 एप्रिल, तामथरे 10 एप्रिल, गोराणे 15 एप्रिल, विरदेल 17 एप्रिल, चिमठाणा 8 मे तर शिंदखेडा 15 मे 2026 रोजी सदर शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। या शिबिरामध्ये खालील प्रमाणे सुमारे 15 महसूल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। जिवंत 7/12 उतारा, तुकडेबंदी कायद्याबाबत मार्गदर्शन, नवीन आकृषक नियमांबाबत माहिती आणि अर्ज स्वीकृती आणि कागदपत्र तपासणी दुरुस्ती, नोंदवही सुधारणा, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे। यामुळे नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही। प्रत्येक शिबिरात संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर तात्काळ कार्यवाही करणार आहेत। तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की संबंधित तारखांना आपल्या मंडळ मुख्यालयावर उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा। प्रशासन आपल्या दारी येत आहे, नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे त्यांनी नमूद केले। या समाधान शिबिरांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः दिलासा मिळणार आहे। महसूल कामांसाठी होणारा वेळ, खर्च आणि त्रास कमी होणार असून प्रलंबित प्रकरणांना गती मिळण्याची अपेक्षा आहे। महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज सुसमाधान शिबिर अभियान टप्पा 1 याची अंमलबजावणी करण्यासाठी 18 फेब्रुवारी 2026 रोजी GR त्या ठिकाणी निघालेला आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण शिंदखेडा तालुक्यामध्ये जे पत्रकार बांधव आहेत तर त्यांची पत्रकार परिषद घेतलेली आहे। सोबतच आपण 7 मार्च या दिवशी शिंदखेडा तालुक्यातील रंजाणे मंडळात आणि दोंडाईच्या अप्पर तहसीलदार कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी विखरण या मंडळामध्ये आपण 2 ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत। सोबतच हे कार्यक्रम त्या ठिकाणी शासनाने जे 8 मे आणि 10 मे या तारखा ठरवून दिलेल्या आहेत तर तोपर्यंत सुरूच राहणार आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानाचा फायदा घ्यावा। मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।